सचिव बालकृष्णजी चांडक आणि आमचे प्राचार्य डॉक्टर बी एस मुंडे त्यांनी अर्ज करण्याची परवानगी दिली. मला अर्ज करता आला आणि अर्ज केल्याच्या नंतर 23 डिसेंबर 2024ला माझा इंटरव्ह्यू झाला आणि ज्यांनी माझी निवड केली ते आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डी पी सावंत साहेब आणि सर्व कार्यकारिणी की ज्यांचा या प्रक्रियेशी थेट अथवा अप्रत्यक्षात संबंध होताच. त्या सर्वांप्रती माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. माणसाच्या आयुष्याचा प्रवास एकट्याने सुरू होत असतो, पण या प्रवासामध्ये अनेक जण आपल्याशी जोडले जातात. काही जण आपल्या सोबत असतात फिजिकली, देहाने, आणि काही जण आपल्यासोबत असतात अप्रत्यक्षपणे, व्हर्च्युअली, पण त्यांची सोबत आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची असते. म्हणून पहिली गोष्ट अशी आहे की कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये हा अहम नसला पाहिजे की तो काहीतरी आहे म्हणून फक्त त्याच्यामुळंच आहे, की त्यांनी काहीतरी फार मोठं काम केलं आहे आणि म्हणून त्याला तो सन्मान मिळाला आहे. मला असं कधीच वाटत नाही. तर हा सन्मान सगळ्यांचाच आहे, सगळ्यांप्रतीच ही कृतज्ञता आहे. आणि हे फक्त स्टेजवरून बोलण्यासाठी नाही, हा मनातला भाव आहे. कारण सुरुवात काय झालेली आहे, आपण कशा पद्धतीनं आपल्या आयुष्याची सुरुवात केली. जसा उल्लेख काळे सरांनी केला किंवा माझ्या बंधूनं केला की मुगट माझं जन्मगाव आहे आणि तिथून मग राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड इथं मी जुलै 2002ला CHBवर जॉईन झालो. सुरुवातीच्या काळामध्ये LT काळे सर आहेत किंवा आमचे मित्र भागवत पस्तापुरे सर आहेत, इव्हन सौदागरसुद्धा सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये होते. तर या सगळ्यांना माहिती आहे की मुदखेडच्या कॉलेजची अवस्था काय होती. म्हणजे पत्राच्या शेडमध्ये सुरू झालेलं कॉलेज, पण एक फार महत्त्वाची गोष्ट मुदखेडच्या कॉलेजला होती. आणि माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये मला मुदखेडच्या कॉलेजबद्दल एक वेगळी आस्था आहे. याचं कारण असं आहे की मुदखेडच्या कॉलेज हे पत्रामधलं जरी असलं तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं जे नातं होतं ना, ते इतकं भारी होतं. म्हणजे एक प्रकारचं जे वाईब्स आपण ज्याला म्हणतो ना, ते नेहमी जाणवायचे. म्हणजे बरेचदा तर आम्हाला क्लासरूम्स मिळायचे नाहीत, तर झाडाच्या खाली आम्ही शिकवायचो. म्हणजे आम्ही खुर्ची टाकली असायची, विद्यार्थी खाली बसले असायचे. ऑप्शनल इंग्लिशला तर काही 1 किंवा 2 विद्यार्थी असायचे आणि मग ते बसलेले, किंवा इव्हन बाकीचे शिक्षकसुद्धा ते क्लासेस घ्यायचे. आणि ज्याचा उल्लेख देशमुख सरांनी केला, माझे मित्र विश्वाधार देशमुख, खरं तर ते माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे. ते यासाठी की माझी त्यांची पहिली भेट माझ्या वाढदिवसाला 1 मे 2005 रोजी झालेली आहे. म्हणजे एक 4 दिवस आधी ते जॉईन झाले होते राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड इथं, आणि मी 1 मेला झेंडावंदनसाठी गेलो होतो गावाकडून. आमची पहिली भेट त्या दिवशी झाली आणि 2005 पासून आजतागत ते नातं किती दृढ आहे हे मी स्वतः वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं की आपण एकट्याने सुरुवात करायची असते आणि असे जीवाभावाचे मित्र आपल्याला जोडले जातात. त्यानंतर आपले काही नातेवाईक असतात, आपली गावातील मंडळी असते, आपले सहकारी असतात, ते नकळत कळतपणे आपल्याशी जोडले जातात आणि आपल्याला ते खूप काही देत असतात. तर अशी काहीतरी सुरुवात झालेली आहे. मी असं म्हणत नाही की बाबा मी अशा पद्धतीनं सुरुवात केली म्हणजे आपण केलेली नसेल. आपण सगळ्यांनी सुद्धा संघर्ष आपल्या आयुष्यात पाहिलेला आहे आणि इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. पण आता इथून आपली जबाबदारी वाढलेली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पदावर असता, म्हणजे मी भलेही प्राचार्य असेल आणि आपण सगळे, खरं तर प्राचार्य हा बेसिकली शिक्षकच असतो. जसं जॉर्ज ऑरवेल त्याच्या कादंबरीत म्हणतो की आय एम फर्स्ट अमॉंग द इक्वल, म्हणजे आपण सगळे समान आहोत. त्या समानमध्ये मी फक्त पहिल्या ठिकाणी आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्राचार्य याचा अर्थ काही वेगळ्या ग्रहाहून कोणी आलेला नाही आहे, इथंच आहे, फक्त मी त्या लाईनमध्ये फर्स्ट ठिकाणी थांबलेलो आहे. आणि म्हणून या महाविद्यालयासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे. कारण एखादी व्यक्ती हा इंडिव्हिज्युअली किती जरी करत असला तरी तो टीमची बरोबरी करू शकत नसतो. आणि म्हणून कुठलंही काम हे टीम वर्क आहे, आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. तुम्हाला असं वाटेल की बाबा सुरुवातीचा आजचा पहिला दिवस आहे, सर खूप भारावून जाऊन सगळ्या गोष्टी खूप सांगायला लागतील, बोलायला लागतील, किंवा त्यांना असंही वाटेल की नाही आता लोक आपलं खूप शांतपणे ऐकायला लागलेत त्यामुळे सगळं काम सोपं आहे. काम कठीण जरी असलं तरी अशक्य नाही असं मला वाटतं. आणि जर आपण त्या स्पिरिटने ते करायला लागलो, आणि पुन्हा एकदा आपण तिथंच येऊयात, आपल्या प्रत्येक कामाचं रिफ्लेक्शन हा आपला विद्यार्थी जर असेल तर ते काम उत्तम होत जाईल. म्हणजे विद्यार्थ्याचं हित हे जे आपल्या कामाचं जर त्याचं गंतव्य असेल, त्याचं डेस्टिनेशन जर असेल, तर मला असं वाटतं की आपण करत असणारं काम जे आहे ते आपोआप मोठं व्हायला लागतं. ज्याचा उल्लेख भोपाळे सरांनी बोलताना केला, तर आमच्या महाविद्यालयात आम्ही बुक क्लब नावाची ॲक्टिव्हिटी चालवायचो आणि ह्या बुक क्लबचं एक YouTube चॅनलसुद्धा आहे. तर मानवतसारख्या ठिकाणचे विद्यार्थी जवळपास 45 प्रेझेंटेशन्स आम्ही इंग्रजी पुस्तकांवर त्यांची घेतलेली आहेत. जे पुस्तक पहिल्यांदा विद्यार्थ्याला द्यायचं,
आणि मग ते पुस्तक त्या विद्यार्थ्यांनी वाचायचं, त्याचा रिव्ह्यू तयार करायचा आणि मग तो रिव्ह्यू आम्ही 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलला अपलोड करायचो. तर ही जी बाब आहे, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की ती ॲक्टिव्हिटी फक्त काही आम्ही करायचो म्हणून नाही झाली, तर विद्यार्थी त्यात इन्व्हॉल्व्ह होते, त्यांचं त्याच्यामध्ये असणारं जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ते त्याचं खऱ्या अर्थानं प्रतीक होतं. म्हणून शारदा भवन शिक्षण संस्थेला जे इतकं मोठं नाव लाभलेलं आहे, श्रद्धेय शंकररावजी चव्हाण यांनी संस्था स्थापन केली आणि आजतागत या संस्थेने अनेक महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आहे. परंतु नाव सिद्ध केलेलं आहे, पण त्या नावाला सांभाळणं आणि पुढे घेऊन जाणं ही आपल्या सर्वांची सामूहिक अशी जबाबदारी आहे. म्हणून सगळ्यात सुरुवातीला मी आता कारण काही जणांची नावं मला नक्कीच माहिती आहेत, काही जण माझ्या खूप चांगल्या परिचयाचे आहेत, तरी मी आता सगळ्यांची नावं एकदा वाचतो आणि मग माझं जे काही मनोगत आहे, मला जे सांगायचे त्याला मी सुरुवात करतो. सुरुवातीलाच घायल सरांबद्दल, जे सध्या आता प्रभारी प्राचार्य राहिलेले आहेत 10 महिने या महाविद्यालयाचे. त्यानंतर देशमुख सर आहेत, SB देशमुख सर. त्यानंतर FM सौदागर सर, NK वाघमारे सर, SN विभूते सर ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर GS पाटील सर, पाटील सरही आमचे चांगले मित्र आहेत. त्यानंतर SB मिर्झा सर, आता विषय बंधू आहेत त्याच्यामुळं त्यांची जबाबदारी जास्त आहे या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्याची. डॉक्टर RG मेटकर सर, त्यानंतर मॅडम आहेत ना UI बेस्ट सॉरी बेस्ट सर आहेत. त्यानंतर डॉक्टर RG पवळे सरांचं आणि आमचं जे कोऑर्डिनेशन किंवा जे रिलेशन आहे ते मागच्या काही वर्षापासून आहे. त्यानंतर डॉक्टर MU लोखंडे सरांबद्दल आमच्या राठोड सरांकडून नेहमी ऐकत असतो. त्यानंतर डॉक्टर KR सोळंके सर, केदार सोळंके सर, त्यांचाही आमचा चांगला परिचय आहे. डॉक्टर DB कदम सरांचं जेव्हा कॅस होतं त्या दरम्यान मस्के सरांचे कॅस होतं, त्यावेळेला महाविद्यालयात आमची भेट झाली होती. त्यानंतर डॉक्टर SG तुगावकर, डॉक्टर VB मस्के, डॉक्टर BN पस्तापुरे सर. आता पस्तापुरे सरांनी आम्ही सुरुवातच केलेली आहे सोबत, म्हणजे त्याचा उल्लेख मी आधी केला. त्यानंतर मोहकार सर आहेत. मोहकार सर मला वाटतं मुदखेडच्या कॉलेजलाही होते. डॉक्टर LT काळे सरांनी तर आपलं सांगितलेलंच आहे सुरुवातीला की आम्ही सुरुवात मुदखेडपासून केली. डॉक्टर भोपाळे सर आहेत. भोपाळे सरांबद्दल तर आपण सर्वांना माहिती आहे की ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असतात. त्यानंतर डॉक्टर GS भोपाळकर आहेत. भोपाळकर सरांचा आमचा पहिला परिचय यशवंत महाविद्यालय नांदेडला झालेला आहे, जेव्हा सरांकडे परीक्षेची जबाबदारी होती. त्यानंतर डॉक्टर RB पाटील सर, डॉक्टर AR अपस्थम, प्राध्यापक जाकोरे BL, मॅडम BL राठोड. त्यानंतर डॉक्टर काजी फरीन मॅडमच आहेत माझ्या मते, येस. आणि नॉन टीचिंग स्टाफचे सुद्धा बडोळे सर जे आपले मुख्य लिपिक आहेत, पतंगे मॅडम आहेत, मोहम्मद जाकीर, मोहम्मद गौस. त्यानंतर शिंदे RB, श्री एलसटवाड सर, कळगावकर SG, पवार MU, श्री पुयड VD, श्री हंबर्डे PG आणि श्री मोहम्मद अतिक MD. या सगळ्यांचा नावाचा उल्लेख यासाठी केला कारण आपल्या सगळ्यांशी माझा संबंध आता येणार आहे या पुढच्या काळामध्ये. मित्रो, त्याचा उल्लेख मी केला की या सगळ्या प्रोसेसमध्ये टीचिंग लर्निंग प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. आपण म्हणतो सगळेजण बोलत असताना की विद्यार्थी केंद्रित असणं फार गरजेचं आहे, विद्यार्थी केंद्रित असेल तरच काही अर्थ आहे असं पण म्हणतो. परंतु इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत मला असं वाटतं की ही जी प्रोसेस आहे याबद्दल आपल्या कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे. विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतो यासाठी की त्याचे क्लासेस झाले पाहिजे. तसं या महाविद्यालयात एक चांगली परंपरा आहे की इथं क्लासेस त्या पद्धतीने होतात, ज्याचा उल्लेखही भोपाळे सरांनी केला की GN शिंदे सरांनी हे महाविद्यालय अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत. आणि शिंदे सरांनी ज्या कॉलेजसाठी डेडिकेशन दिलेलं आहे त्या कॉलेजचाच मी आता भाग होतो आहे. आणि म्हणून टीचिंग लर्निंगच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपण करणारच नाही आहोत. म्हणजे ती जी प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे, जितकी चांगली असेल तितकं हे महाविद्यालय अधिकाधिक लाईव्ह वाटेल. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याच्या घरी प्रवेश करत असतो तेव्हा त्या घरात आपल्याला जास्त काळ का थांबावंसं वाटतं. त्या घरात गेल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की किती लाईव्ह घर आहे, किती छान इथं वाटतं. तशाच प्रकारची भावना जर महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची जर असेल तर त्या विद्यार्थ्याला रात्री झोप येणार नाही. सकाळी लवकर उठून मी महाविद्यालयात कसं जाऊ किंवा कधी जाऊ असं त्याला वाटायला लागेल. मला माहिती आहे की आपल्यासमोरची आव्हानं फार मोठी आहेत. आपल्या ज्या पारंपरिक विद्याशाखा आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं फार वाढत आहेत. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की मागच्या 2-4 दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसला IIT चेन्नईचे जे डिरेक्टर आहेत त्यांची एक मुलाखत छापून आलेली आहे. आणि त्या मुलाखतीत त्यांना जेव्हा प्रश्न असा विचारला गेला
की आता IITच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक विषयांची काय आवश्यकता आहे? म्हणजे कला शाखेचे विषय असतील, विज्ञान शाखेचे विषय असतील किंवा वाणिज्य शाखेचे विषय असतील, विशेषतः ह्युमॅनिटीजचे विषय किंवा साहित्य किंवा याचं काय नेमकी आवश्यकता आहे? कारण तुम्ही तसे कोर्सेस सुरू करताय असं आमच्या ऐकण्यामध्ये. तेव्हा ते असं म्हणाले की माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त भौतिक प्रगती महत्त्वाची नसते. भौतिक सुख प्राप्त केल्याच्या नंतर जेव्हा तो रिअलाईज करतो, जेव्हा त्याला असं वाटतं की मी सगळ्या गोष्टी मिळवल्या पण मला एक चांगला माणूस होता आला नाही, आणि म्हणून त्याच्यातलं जे माणूसपण आहे ते शाबूत ठेवण्याचं काम ह्युमॅनिटीज करत असते. आणि म्हणून आपल्यासमोरचा काळ हा आव्हानाचा जरी असला तरी मानवी विद्या शाखा किंवा वाणिज्य शाखा आहे किंवा सायन्सचे विषय असतील, बेसिक सायन्सचे विषय, यांचं असणारं महत्त्व नंतरच्या काळातही असणार आहे. फक्त आवश्यकता अशी आहे की आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत नेमकं कशा पद्धतीनं घेऊन जाणार आहोत, त्यातलं चांगलेपण, त्यातलं वेगळेपण आणि करिअर ओरिएंटेड असणारा जो ॲप्रोच आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसं पोहोचवणार आहोत त्याच्यावर त्या गोष्टी ठरतील. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू विकत असतो, आता एकाच प्रकारची वस्तू जर 10 जण विकत असतील पण त्यात एका व्यक्तीकडं आपलं लक्ष जास्त केंद्रित होतं, कारण ती फार चांगल्या प्रकारे आपल्यासमोर ठेवलेली असते आणि मग ती घ्यावीशी असं आपल्याला वाटतं. तर ही जी बाब आहे, अशाच प्रकारची बाब येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची असेल, जेव्हा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अशा काही कोर्सेसची सुरुवात करावी लागेल. सर्टिफिकेट कोर्सेस असतील किंवा अजून वेगळ्या प्रकारचे ॲड ऑन कोर्सेस असतील. तर अशा प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला सुरू करता आले तर विद्यार्थी अधिक संख्येनं महाविद्यालयात यायला लागतील आणि महाविद्यालयात आल्याच्या नंतर आपले क्लासेस होणार आहेत आणि आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात जर वाढीला लागली तर मला असं वाटतं की महाविद्यालयामध्ये असणारं जे चैतन्याचं वातावरण आहे ते आपल्याला कायम ठेवता येईल. मी ज्याचा उल्लेख केला की तसं चैतन्याचं वातावरण असणं ही आता प्रत्येक महाविद्यालयाची गरज झालेली आहे. खरंच तुम्हाला सांगतो की ती एक पडझड बऱ्यापैकी आता सुरू झालेली आहे. फक्त आपल्या भागात म्हणून म्हणत नाही, तर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या अनेक भागात जेव्हा तुम्ही पाहायला लागता तर विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातली उपस्थिती कमी झालेली आहे आणि ही चिंतेची बाब आहे. म्हणजे बरेचदा आपण काय करतो, दुर्लक्ष करतो, म्हणजे ठरवून आपण दुर्लक्ष करतो की ठीक आहे काय फरक पडतोय बाबा, असं आपल्याला वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की जितकं आपण दुर्लक्ष करू तो प्रश्न तितकं उग्ररूप धारण करायला लागेल आणि मग त्याच्यावर उपचार करणं आपल्याला कठीण जाईल. म्हणून महाविद्यालयाची ही जी चांगली परंपरा आहे, विद्यार्थी वर्गात आल्याच्या नंतर किंवा विद्यार्थ्यांनी वर्गापर्यंत आलंच पाहिजे या पद्धतीची भावना त्याच्या मनात निर्माण करण्याची, याला वृद्धिंगत करण्याचं काम आपण येणाऱ्या काळात करूया. आणि हे जर आपल्याला करता आलं तर मला असं वाटतं की त्याच्याशी अलाइड असणाऱ्या सगळ्या बाबी चांगल्या प्रकारे व्हायला लागतील. कारण ही जी सिस्टम आहे जी उभी करण्यात आलेली आहे, या सगळ्या सिस्टमचा खऱ्या अर्थानं जो केंद्रबिंदू आहे आणि लाभार्थी जो असला पाहिजे तो विद्यार्थीच आहे. बाकी या सिस्टमला अर्थ काय, म्हणजे नॉन टीचिंगचा स्टाफ आहे, टीचिंगचा स्टाफ आहे, आपलं ऑफिस आहे आणि बाकी सगळं जे आहे म्हणजे ग्रंथालय असेल किंवा हे जे काही आहे, इथं जेव्हा विद्यार्थी तुम्हाला दिसायला लागतो तेव्हा ती गोष्ट जी आहे ती अधिकाधिक चांगली व्हायला लागते. नाहीतर मग काय की इन्स्टिट्यूशन्स आर नॉट मेड बाय जस्ट ब्रिक्स अँड सँड, इट इज अ मेड ऑफ ह्युमन रिलेशन. आणि ह्या ह्युमन रिलेशनचा भाग जर आपण या माध्यमातून जर अधिक चांगल्या प्रकारे फोकस करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपल्या इन्स्टिट्यूशनला अधिक पुढे घेऊन जाण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. कोर्सेसबद्दल तर मी बोललोच. आता रिसर्च आणि एक्सटेन्शनच्या बाबतीमध्ये, रिसर्च ॲक्टिव्हिटीज आणि एक्सटेन्शन, तसं आपण आपल्याबद्दल कॅस आहे आणि बाकी सगळ्या कारणासाठी आपण जागरूक असतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की अलीकडच्या काही वर्षांमध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट आणि बाकी सगळं याचं जे फंडिंग आहे ते लिमिटेड झालेलं आहे. सायन्सच्या जवळपास आता ह्युमॅनिटीज आणि सायन्सेससाठी, तर सोशल सायन्सेससाठी ICSSR जर सोडलं तर तशा फंडिंग एजन्सी तुलनेनं फार कमी आहेत. पण तरीसुद्धा आपण सातत्यानं प्रयत्नशील जर राहिलं तर त्यातून ते होऊ शकतं. म्हणजे मी ऑलरेडी